चाल ना. हो ना भाऊ, चला ना जी, चला ना चला. तुम्ही टेन्शन नका घेऊ. तिकडं आमच्या गावात प्रकाशपूर गाव आहे का नाही, मस्त वाटते ते गाव. आणि त्या गावात लय गमते. चला ना तिकडं. बाबा इथं काय करता एकटे राहून तुम्ही? चला ना. नाही तर तुमच्या गावात तुमची शेती आहे म्हणता 7.5 एकर, तर त्या वावर तुम्ही स्वतः काऊन नाही करत? स्वतः करायचं आणि तुमचं पक्क घर आहे म्हणता, तिथं राहायचं. नाही तर बाई वावर करणं सोपी आहे का बाई? आता वावर करणं सोपी नाही मा. कुठं बायाच्या मांग राहील मी, माणसाच्या मांग राहील. आजकाल इमानदारीचं ध्येय नाही आहे. मग पैशासाठी काही करते लोक. जाऊ दे ना, एवढं टेन्शन कुठं घेत बसतं. वावर करा न हे करा न ते करा. भेटून राहिले ना मले कामापुरते पैसे, मी लोभ नाही करत. तेवढ्या याच्यात भागून राहिलं बस जीव जाईपर्यंत. आता कसे तरी दिवस काढणे होय बाई. आणि तसं बी मला ह्या वावरात गमते. आता ह्या जंगलात नाही का गमते. मस्त डोंगर आहे इकडं चांगलं, कोणी येत नाही काही नाही. आता एवढ्या 1.5 वर्षात इथं कोणी पाहिलं नाही. तुम्हाला पाहिलं ते बी बाया. मस्त वाटलं गिटलं म्हणा मस्त. पण आता मी इथंच राहतो बाई, इथंच राहतो. हेच मायवालं घर समजा. आणि तुम्ही का नाही माही काळजी नका करू. मी दुखात नाही आहे इकडं. राहीनच कितीक दिवस. दुखात नाही आहे मी इकडं. आजी पण बाबा इकडं कमी जास्त झालं म्हणजे कोण पाहिजे तुमच्याकडं? चला ना आमच्या गावाकडे, चल ना. बाबा आणि तुम्ही फोन आहे तुमच्या जवळ, बरोबर आहे. नंबरही दिला आम्ही दोघी तिघीचा तुम्हाला. पण नाही का एवढ्या दूर म्हणजे कसं बरं नाही आहे. नाही इकडं येत नाही म्हणा लोक. पण नाही का काड्या कुड्या करायला इकडं जास्त काड्या आहे का नाही, येते. तसं काही नाही. आणि माझ्या ओळखीचा माणूस आहे का नाही, ते वावर जो करते तोही बी येते ना. हप्त्यातून एक वेळा मला पाहायला येते, बोलायला येते, राहते कधी कधी माझ्यासोबत रातच्या रात इकडं. टेन्शन नका घेऊ तुम्ही, माझी काळजी नका करू. मी बरोबर राहतो. बरोबर. मग आता तुम्ही ऐकूनच नाही राहिले तर आता काय म्हणाव तुम्हाला? नाही तर आम्ही तर म्हणलं चला बा म्हणून. बरं ठीक आहे. काही लागलं गिगलं ना तर आमच्या गावाकडे ये जा. भेटायला तरी ये जा. कारण की आमचं आता इथं वर्षभर येणं नाही होणार. आणि आता कामाला लागू आम्ही वावरातल्या, तर आमचं काही होणार नाही. पण तुम्हाला आठवण गिटवण येण वाटण असं कुठं जाऊ बा ये जा. मायवाला नाव आहे निर्मला फुगे. निर्मला फुगे गावात कोणी सांगते बरं. निर्मला फुगे म्हण जा. आणि नाही तर मग फोन नंबर आहेच. नाही सापडलं तर तसं गावात बस स्टॉपवर कोणाला विचारलं ना निर्मला फुगे तर कोणी सांगते. हो जी बाबा, आमचं नाही होय ना येणं, तर तुम्ही ये जा आम्हाला भेटाले. ये जा बिंदास ये जा. बरं मला आई बाबा नाही आहे, फक्त भाऊ आहे 2. बाबा ये जा. बरं बाई येईन ना, येईन एक चक्कर मारीन. तुम्ही एवढे म्हणूनच राहिले ना तर येत जाईल. 8-15 दिवसातून एक चक्कर मारीन. तुम्ही माझ्या पोरी सारख्याच आहे. एवढा जीव लावणाऱ्या पोरी आजपर्यंत भेटल्या नाही. एकच पोरगा आहे बाई मले, ते धडाचं नाही. बरं जा व्यवस्थित जा. कधी निघून राहिले? आता थोड्या वेळानं निघून राहिलो बाबा. आता निघतो ना, अर्ध्या तासानं निघतो. हे काय होय बाई आणलं तुम्ही? बाबा याच्यात काही तेलाचे पॉकेट आहे, तिखट आहे, मीठ आहे, हळद आहे, मसाले आहे आणि थोडेसे नाही का तांदूळ उरले आहे, कणिक उरलेली आहे थोडीशी. तर याच्यात आहे आलू गिलू सगळं आहे याच्यात. आता आम्ही काय कुठं वजन येत बसू हे, म्हणून म्हटलं तुम्हाला देऊन द्या. बाई कायले आणलं मा एवढं? कायले आणलं? राहू दे ना, ने ना घरी तुम्ही. कामी येईन ना तुम्हाला. नाही जी बाबा, घ्या घ्या. आम्ही कुठं वजन येत बसू आता. राहू द्या, घ्या. तुम्हाला येण का मी एवढ्या दूर राहतात. आणि बरोबर फोन घेऊन कर जा. ये जा एखादी चक्कर गिक्कर मारत जा आमच्या गावाकडं. आम्हाला बरं नाही वाटत जी तुम्हाला एकटं सोडून येतं. तुम्हाला तर म्हणलं चाला म्हणून. काळजी नका करू तुम्ही, काळजी नका करू. आरामशीर जा तुम्ही. आरामशीर जा. हो जातो ना आम्ही आरामशीर. पायदा बरोबर लक्ष ठेव जा तुमच्याकडे. काही लागलं सागलं तर पटकन फोन करायचा बरं. काही जर असं हे असलं तुम्हाला त्रास घेतं येऊ आम्ही. नवऱ्याला घेऊन. हो पोरी हो, सांगतो ना मी. मला कशानं काही वाटलं ना सांगतो तुम्हाला. अरे येतो मग आम्ही आता. बाबा थोड्या काय निघतो आम्ही आता. हो या बरोबर सांभाळून जा. या चला पटपट निघाव बरं. आबाय आहे पाणी लागायच्या पहिले निघा लागन आपल्याला. अहो माझ्या टिफिनचा डब्बा ठेवायला बुड्याच्या तिथंच आहे बाई. आणला तर बरं होईन यायनं. निर्मला बाई ना नलू ना गेली ना लवकर निघा लागन ना. आतापर्यंत पाऊसच होता. आता थोडासा उघडला तर पटकन जाऊ बा म्हटलं. आता चाललो असतं.
हा मग तसं तर माय मन होतच नाही बाई जायचं, मला जाऊशी असं वाटत नाही आहे अजूनही. खरंच बाई अंत मला जाऊशा नाही वाटत आहे व, असं वाटते राहावंच खरं इथं. पण आता जा तर लागणच बाई. माझ्या घरच्या माणसाचाही फोन आला होता ना, माय नातू चिमलं व चिमाले. नाही नाही जाऊ, या बाया आल्यावर निघू ना. राहिलं का सामान गिबान बांधलं ना आपण सर्व, बांधून करून झालाय व, हे टेंटच राहिला काढायचा. या बाया आल्या का पटपट काढू, बांधून चाललं जाऊ. खा प्याचं सामान तर ते बुड्यालेच नेऊन देऊन राहिले. का कुठं वजन येत बसन. निर्मलाबाई म्हणे देऊन देऊ म्हणे आपण त्या बुड्याले म्हणे, तर देऊन द्या बा म्हणलं. आम्ही उभेचे उभे आहे का हो तुम्ही वा? हे टेंट गिंट काढला नाही का हो बाया वा? आज जायचं नाही का हो घरी तुम्हाला? माय बरं झालं व डब्बा आणला मायवाला, तर आम्ही म्हटलं भुलून जाण बाई तुम्ही डब्बा. चला चला आता टेंट काढू आपण. अहो तुम्ही आल्यावरच काढतो बा म्हटलं पटपट. आता सगळं बांधणं झालं, सामान सुमान टेंट काढू आणि चाललं जाऊ म्हटलं बांधून करून. चला घ्या बरं, काढा बरं पटपट. आपण तुम्ही आतापर्यंत टेंट काढलाच नाही. वा रे वा, आम्ही बुड्याच्या इकडून जाऊ नाही आलो तरी घ्या पटपट काढा. चालू चंदा टेंट काढायला माय पाऊस आला वा. झाला हो बापा पाऊस चालून घ्या. आता काय करता, बरं झालं टेंट काढला नाही तर होईन जायच्या टायमावरच आला. जायच्या टायमावर आले. चला बापा अंदर. हा बस अजून वाढून गिडून जाईन. चला बरं थोडंसं बसू आणि उघडल्याबरोबर पटकन टेंट काढून चाललं जाऊ. काय बाई 5:30 वाजून गेले वा, आणि आता चांगल्या विजा चमकून राहिल्या. पाऊसही थोडासा थांबून नाही राहिला बाई. थोडासा थांबला तर चाललं जाऊ म्हणलं नाही, आलाय अजून चालू झाला बाप्पा. चला बापा अंदर बसू, थोडंसं जायची वाट पाहू पावसाची. गेल्याबरोबर लगेच निघून जाऊ. रोशने आईसाठी स्वयंपाक बनवतो. येऊन राहिली आई. हा फोन केला होता मी ना आईले 5 वाजता. तर म्हणे येतो म्हणे, आई आज येणार आहे म्हणे, तिला स्वयंपाक पाणी बनवायला लावतो म्हणे. तर बनवतो स्वयंपाक गिंपाक. हा थोडासाच नको बनवू, आणि पोह्या घ्या 2-4 जास्तच टाकतो. काऊन कमी कमी बनवतो तर काय माहित का. नाही जी सूरजजी, मी जास्तच बनवतो 1-2 पोया. पण नाही काय हे मला माहित नाही, 2 दिवस झाले तर कमीच होऊन राहिल्या पोया काऊन. तर नाही आज बरोबर बनवतो, चांगल्या बनवतो पोळ्या, थोड्याशा जास्तच बनवतो. आईचा फोन आला होता का? आता तर 6:30 वाजले जी, आले पाहिजे होता आतापर्यंत. या ना तर या आज येतोच म्हणते आई, कसंही करून येतो म्हणते. हा सगळ्या बाहेर घेऊन ते फोन लावला मी तिले, पण फोन लागून नाही राहिला. पाऊस चालू आहे ना बाहेर, लय रद्द पाऊस चालू आहे ना, म्हणून तो फोन लागून नाही राहिला. आता थोड्या वेळानं अजून लावून पाहतो. हा बरं मग लावू. आई पुरता आणि बाबा पुरताही बनवतो मायावाल्या. म्हणजे आई तिकडून आल्यावर थकूनच येईन ना, मग तिकडून आल्यावर मग स्वयंपाक करायला तिला अजून हे होईल. आई पुरता आणि बाबा पुरता बनवतो. तसंही बाबाला ताट नेऊनच द्या लागते ना, 2 पोळ्या जास्तच टाकतो मग. सूरज ते बाबा कुठे गेले? निर्मल भाऊले आवाज दे बरं, दे बरं आवाज. बाया अजून याच्याच आहे, संध्याकाळी झाली तरी याच्याच आहे बाया. कुठे आहे ते बाबा? मामा अनिल मामा माय बाबा तर इथं गेले रोशनीच्या बाबाच्या घरी, माय सासऱ्याच्या घरी. तिथं बसून आहे अरुण काकाय बसले आहे, माय बाबाही बसले आहे. ते बी हेच विचार करून राहिले, संध्याकाळी झाली बा बाया आल्या काऊन नाही. तिथंच बसून आहे माय सासऱ्याच्या घरी. हो ना, पाण्या पावसाचं यायला नाही पाहिजे का गावात, तेच विचारायला आलो होतो मी. तिथं बसून आहे का रोशनीच्या घरी? बरं जातो मी, तिकडच जातो. संध्याकाळी होऊन राहिली तरी या बायाले काळजी नाही घरची. आज येतो उद्या येतो, आज येतो उद्या येतो करून 8 दिवस काढले, आणि आज म्हणे येतो म्हणे तर अजून याच्याच आहे. एवढा अंधारही पडून राहिला तरी. अनिल तर घरी नाही दिसून राहिला. कसं करावं मग आता? बायाचं कसं करावं? 7:30 वाजून गेले, अजून घरी यायचा पत्ता नाही यायचा. आज येतो येतो करून राहिला ना, आल्याच नाही अजूनही. हॅलो अनिल, कुठं आहे रे तू? रे त्या घराच्या समोर आम्ही उभा आहो, तू कुठं आहे? तुला भेटायला आलो, या बाया आल्या नाही ना अजूनपर्यंत, म्हणून म्हटलं कसं करावं. कुठं आहे कुठं तू? इथंच आहे का? मला वाटलं याचंच आहे खरं तू. नाही बे, घरी नाही आहो मी, इकडं आलो. याच्या चरणच्या घरी गेलो होतो आणि तिकडून इकडं आलो त्या घराकड. ये इकडं त्या घराकडं आहो आम्ही. ये हो ये. अरे तर बाहेरच उभा आहो आम्ही. नाही ते पोरगा आहे वाटते, त्या पोराला विचारलं राहुलले कुठं गेला म्हटलं त्या बाप, तर कुठं तरी बाहेर गेले म्हणे, एवढं सांगितलं. पोरग गेलं घरात ती आलं. इकडं आहे त्या अंगणात आहे. ये हो ये लवकर ये. अनिल तर माया घरी गेलता का? येऊन राहिला इकडं, त्याला सांगितलं आता तर येऊन राहिला. पण या बायाची कमालच आहे बा, एवढे दिवस झाले ना आज येतो करून अजून आल्याच नाही. या अटकल्या गिटकल्या तर नसन तिकडं पाण्यात. यायच्या जवळ सामानही नाही आहे ना खा प्याचं. आता ती निर्मला सांगे ना सकाळी, खा प्याचं सामान संपलं म्हणते सगळंच म्हणे, आणि निघतोय म्हणे, निघालच नाही अजून. आल्या का कुठं गेल्या का काय गेल्या? आतापर्यंत तर घरी आले पाहिजे त्याइले.
निर्मल भाऊ निर्मला बाईले फोन लावून पाहिजे ना कुठं आहे ना कुठं नाही तर फोन लावून पा. फोनच लागून नाही राहिला ना तिचा, फोनच लागून नाही राहिला काहीचा. मी फोन करून राहिलो होतो. अरे आता रिंग चालली वाटते, रिंग चालली. हॅलो हॅलो हॅलो, काऊन हो फोन काऊन नाही लागून राहिला तुझ्या निर्मले? आजी यावाले पावसानं रेंज नाही ना जी इथं जी. सूरजचे बाबा रेंजच नाही आहे म्हणून नाही लागून राहिला. आणि स्विच ऑफ करून ठेवला होता मग आणि इजच भल्ले चमकून राहिले इकडं. काय कराव आम्ही अटकून आहे बापा इथं. निघूनच राहिलो होतं आम्ही. निघाले भरा भरा येऊन पडला. आता कसं करावं, अंधारही लय झाला आणि खाले प्याले काहीच नाही. बुड्याले नेऊन दिला आम्ही. आता बुडा कोणता आला म्हणतात? कोणत्या बुड्याले काय नेऊन दिलं? सांगतो ना घरी आल्यावर कोणता बुडा काय सगळं सांगतो. पण आता पाऊस आहे जी चालू, कसं निघा आम्ही? आम्हाला काही समजून नाही राहिलं. आम्ही थप्प बसून आहे टेंट मध्ये. याय ना तर आपण सांगली चहा बहीण माय भिंत. अहो तर थोडस लवकर निघा लागत होतं ना, 2-2:30 वाजता. बरोबर जाणून वेळ होऊ दिला तुम्ही. मग आणि 2-2:30 वाजता पाऊस कुठं होता? एवढा पाऊस नव्हता ना तेव्हा निघाले. काय झालं तुले एवढ्या बायाले घेऊन? आता तुमच्या थोडं खा प्याले आहे का? आता काय सांगू तुम्हाला? आता एवढ्या रात्री येणं नाही होत जी आमचं वालं. आणि काही खा प्याले नाही आहे ना, काही आमच्या जवळ जागाही नाही बनवाले इथं सा. पावसात आता कुठं बनवत बसून कुठं काय, आणि हाय नाही आमच्या जवळ. ठेवा फोन, इथं विजा चमकून राहिल्या. कसं करावं आता समजून नाही राहिलं. ह्या तर तिथंच आहे, निघाल्याच नाही. पाऊस लागला म्हणते निघाच्या वेळेस, आणि त्याच्याजवळ काही हाय नाही म्हणते. जेवाले खावाले कसं करावं आता समजून नाही राहिलं. नाही नाही निर्मल भाऊ नाटकं करून राहिली ह्या बाया. यायले काही यायचं नाही आहे, अजून राहायचं आहे. यायले नाटकं करून राहिले. चला बरं ऑटो घेऊन आपण चाललो जाऊ, घ्यायले त्याले. त्याच्याशिवाय पर्याय नाही. एवढ्या रात्री कुठे ऑटो येते का आता? ऑटोवाले माजले आहे पहिलेच, एवढ्या रात्री नाही येत ते. सिटीत झालेच नाही येत. वावरात आले येईन का आता ते ऑटोवाले? ऑटोवाल्याचं टेन्शन तुम्ही नका घेऊ. मी बरोबर सांगतो ऑटोवाल्याले. तुम्ही चालता का फक्त एवढे सांगा. अरे अनिल सांग ऑटो तुले येत असं एखादी ऑटोवाला येत आले तयार असन तर सांग, चाललो जाऊ आपण. चाललो जाऊ आपण सांग. हो त्या बोरगावच्या डोंगरात गेल्या म्हणते त्या तिकडं. ते सागाचे झाड नाही का तिकडं गेल्या म्हणते त्या बोरगावच्या डोंगरात. चला बरं खरंच, चला चाललं जाऊ, घेऊन येऊ त्याइले. असं लय झाली यायची भोपालीपणा. चला. पाऊस तर लय हायच्या पण माय भिंत. एवढ्या पावसात कसं काय राहिले रावल्या बाया? 8 दिवस कशा राहिल्या ना कसं नाही तर काय माहित का? एवढं खंडात जंगल आहे, काही समजत नाही बाई या बायाचं. भरली हिंमत आहे यायची वाली माणसासारखी. हो ना. आणि आपल्याला भेव लागून राहिला इथं एवढ्या रात्री. ह्या कशा काय राहिल्या? बस झालं केशव भाऊले आणलं नाही. केशव भाऊले आणलं नाही. मी म्हटलं तिकडून याच्या वेळेस ऑटोत एक माणूस कायले जास्त येतो म्हणे, तर ते जतीन नाही म्हणलं म्हणून बरं झालं. अगं डोळ्यान दिसत नाही त्याच्या पहिलेच, बरं झालं त्याला आणलं नाही. तर या बायाचं काय कराव? बरं दिसूनही नाही राहिले ना कोणत्या साईड नाही. तर आता इकडं पाहिलं, इकडं जाऊन पाहा लागन. आता हे समोर चाललं जाऊ, तिकडं ससन ठेवल्या बाया, तिकडं ससन. एक आवाज नाही येत इकडं, आवाज आले. या बायाचा आवाज येऊन नाही राहिला. चला बरं थोडस समोर जाऊ. एवढं फिरलो पण दिसून कुठंच नाही राहिला. फोनही नाही लागून राहिला त्याचा. इकडं जाऊ, इकडं खाली जागा आहे समोर डोंगराकड, त्या दगडाकड तिकडे जाऊन पाहू बरं. आनंद भाऊ आवाज द्या लागन आपल्याला. आवाज दिल्याशिवाय नाही होय ना. आवाज द्या लागन, आवाज द्या लागन. चंदे, अय चंदे, आणते, अय आणते. चला समोर जाऊ. समोर गेल्याशिवाय पर्याय नाही. समोर जाऊ. हिंमत होऊन नाही राहिली पण समोर जायची. जाऊ. आणि ऑटोवाल्याला पैसे गिशे दिले नाही ना? पैसे देऊ नको सध्याचा. जोपर्यंत आपण बाहेर घेऊन जात नाही तोपर्यंत दिले नाही ना. नाही तर पण तिकडून बाहेरच्या बाहेरून तो रोडवर भेन लेकाचा. अनिल भाऊ तो त्याचा ऑटो आहे. तो भेटे का? तो नाही भेट. तो त्याला सांगितलं मी, तो नाही भेट. तो तर म्हणे अंदर येतो म्हणे तुमच्या सोबत. मी म्हटलं थांब, म्हटलं आम्हीच जातो. तू थांब म्हटलं, एक जण इकडे बाहेर पाहिजे म्हटलं. तो थांबला आहे तो त्या नाही भेट. अरे तो त्याच्या ऑटो सांगितलं का तू ना? नाही बरं झालं. तो नाही भेट. तो एकदम कडक माणूस आहे. तो नाही भेट. आणते, आणते. आवाजही देऊन नाही राहिले हाय का नाही. तर निर्मला, निर्मला. अनिल ते पाय झोपडी पाय.
झोपडी दिसून राहिली तिथं. ते झोपडीत असन का? चल बरं जाऊन पाहू. झोपडी दिसून राहिली, त्या झोपडीत पाहू. चल बरं. निर्मला बाई कसं करावं बापा. चाललो होतं आपण आज, आणि बाई या पावसानं किती झड लावली व. कसं आज झाले भेटलं नाही मन असून गावात. कसं करावं ना कसं नाही. आणि सामाय नाही दिलं बाई बुड्याले आता. आणि असतंय तरी कुठं बनवलं असतं व. सारा पाऊस आहे सर्व. आम्हा खिचडीच मांडली असती व नंदे. इथंच एखादी इस्तो केला असता टेन जवळ, आणि दिली असती खिचडी मांडून गोटे ठेवून. थोडीशी दिली असती कशी तरी कुकरमध्ये. आपल्या तो काळा कुकर आहे तो, त्याच्यात आपण सर्व सामान दिलं ना बाई त्या बुड्याले. आता चांगलंही नाही वाटत मागाले. काय व राहू द्या आता. राहू आजच्या दिवस उपाशीच. साऱ्याचे चेहरे उतरून गेले बाई या पावसानं. थांबला असता तर काय झालं असतं रे. थोडंसं पावसा एवढा कोणता तुले घाई होती याची, तर थोडंसं घरी जाऊ द्या लागत होतं आम्हाले. आणि मग याचा लागेल या आले मार येऊनच पल्ला. राणीच्या बाबाचा 3 वेळा फोन आला आणि उचलला बाई मी. येतं का नाही मी म्हणलं येतो ना जी आज येतो ना म्हणलं. आणि अजून आता 8 वाजले असन, 8 साडेआठ वाजले असन नाही का निर्मला बाई. 8:15 झाले. 8:15 झाले ना. आता पाऊस थांबलाय तरी कुठं अंधारात जाणं होते आपलं. एवढ्या रात्री अंधारात कुठं निघतं. नाही आता नाही होत बाई. आता जाणं होत नाही. अंधार आहे खूप. एवढ्या अंधारात कुठं. उद्या सकाळी निघू आता. आणि खाले प्याले आता आहे का नाही आहे काहीच नाही आहे जवळ. आता राहू द्या आजच्या दिवस राहू उपाशी. मला तर भूकही लागली बाई व. लय भूक लागली व मले. लयच भूक लागली बाई. काय करावं ना काय नाही. अहो तर एखादी रात्र नाही राहिनं होत का गंगे त्याकडून. भूक लागली. आता साऱ्याच बाया तशा आहे बाई. उपाशी. तुलेच भूक लागली का आम्हाला भूक लागली मग. नाही साऱ्यालाच भूक लागली. मलेच नाही म्हणत आहे मी. पण मला म्हटलं बा लागली आता भूक. अंते अनिलचा आवाज आल्यासारखा वाटते व अंते मले. का भासून राहिला मले. अंते नाही ना व. नाही ना दिन मला बाई. भास नाही वय. माय माणसाचा आवाज येऊन राहिला मले बी. तुम्हाला कोणाला येऊन राहिला. अहो अनिल भाऊचा आवाज मले आला 2 वेळा आला. हो ना हो अनिल भाऊचाच आवाज होय. अनिल भाऊचा आवाज होय. आले काय हो माणसं बापा. आले काय हो. अनिल भाऊचा आवाज मला येऊन राहिला. आम्हा माणसं आले काय हो इकडं. माणसं आले काय तर काय माहित का बाई. मला आवाज येऊन राहिला ना. नाही माझ्या घरचा माणूसच होय. ओय इकडं हावली आम्ही. इकडं हाव. बरं मित्र आणि मैत्रिणींनो, काल तुम्ही का नाही सगळ्यांनी माझ्या मुलाला शुभेच्छा दिल्या वाढदिवसाच्या. त्याच्यासाठी थँक्यू. मनापासून आभार तुमचे. केला काल छोटूसा थोडा 4-5 लेकरं बोलून. तेवढ्याच ह्याच्यात खुश झाला माझा आरू. त्याला केकच पाहिजे करे तर केक आणला आणि दिला बनवून थोडासा वाढदिवस. आणि 2-4 चॉकलेट आणले. आणि समोसे गिमोसे काहीच नाही आणलं बा. चॉकलेट आणले किटकॅट 10 रुपयेवाले दिले लेकरायले. काय करता मग आता वेळेवर. समोसे आणलेच नाही. समोस्याचं दुकानही बंद होतं. आणि आज दिन त्याले समोसे. काल दुकान बंद होतं ना, तर आज त्याले समोसे दिन. जेवढे जण आलते तेवढे. बरं ठीक आहे. समोरची मजा पा कशी आहे तर. उद्या टाकते व्हिडिओ कसा वाटला ते पण सांगा. आज उशीर झाला काऊन का सर्दी खोकला ताप आहे मला. तर ते गोळी घेतली ना, तर मग आणि करता व्हिडिओ मला अशी गुंगी येऊन राहिली होती गोळीची. तर राहू दिला मग मी. तर मग आता का नाही थोड्या वेळानं 3-3:30 वाजता उठली आणि आता बनवला मी. म्हणजे तयार केला. ते लिहा लागते ना, पूर्ण स्टोरी लिहून ठेवा लागते. त्याच्यानंतर स्टेप बाय स्टेप बनवा लागते मला. तर ठीक आहे. बाय मग. व्हिडिओ कसा वाटला ते सांगा. आणि माझ्या आरूला शुभेच्छा दिल्या त्याच्यासाठी पुन्हा एकदा तुमचे आभार. बाय. गुड नाईट नाही म्हणू शकत कारण की आता किती वाजले. आता 6 वाजले. तुमच्याजवळपर्यंत व्हिडिओ आले 7 वाजणच कदाचित. ठीक आहे. बाय. आणि चॅनलला सपोर्ट करत चला. आवाज येऊन राहिला व्हिडिओमध्ये. पाऊस चालू आहे ना इकडं त्याच्यामुळे. आणि हाईपची बटन दाबत चला. माझ्या दोन्ही चॅनलला सपोर्ट करा. ते चॅनल तर अजून मॉनिटाईज झालंच नाही. त्याला 1000 सबस्क्राईब पाहिजे. आज व्हिडिओ टाकत होती त्याच्यावर, पण हाच व्हिडिओ बनवायला मला मुश्किल झालता. अशी गुंगी येऊन राहिली जी गोळी घेतली तर त्याच्यामुळे. ठीक आहे. बाय.